उत्साह बघून जरा आनंद वाटला आणि असेच आमच्या विद्यार्थ्यांना जर प्रोत्साहित केलं तर शाळेचं पण तुमच्या गावाचंही नाव चांगलं चालत असतं. तर आज आपल्या शाळेचं ध्वजारोहण हे आमचे माजी सरपंच ताई समजकोर खडकसिंग गिरासे यांनी करावं. आमच्या शाळेतर्फे मी त्यांना विनंती करते की ताई ध्वजारोहणाच्यासाठी तुम्ही यायचंय पुढे. चीर के देख लो, अंदर बैठा है हिंदुस्तान. जय हिंद, जय भारत. My name is Karthik. Today is 15 August and I wish you all a very happy celebrating its Independence Day. I wish you all a very happy Independence National Festival of India. We got freedom on this day. I am proud of you. I love my country. Thank you very much. Jai Hind, Jai Bharat. व्हेरी गुड लावण्या. बघा हिच्या वहीवर उत्कृष्ट गर्ल्स म्हणजे गुड गर्ल्स नावाचा शेरा तहसीलदार साहेबांनी लिहिला होता. म्हणून तिचं पण जो देश के काम लाया वो बेकार जाने. जय हिंद, जय भारत. कचरा 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 मेरे लहू का इस वतन के काम आएगा. मैं चला गया तब भी ये तिरंगा हिमालय पर मुस्कुराएगा. जय हिंद, जय भारत. Good morning everyone. My name is Deepika. Today is 15 August and I wish you all a very happy Independence Day. India got freedom on this day in 1947. It is a national day. Proud of you all. A very happy Independence Day. India got freedom on this day for all Indians. Thank you. Jai Hind, Jai Bharat. साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जयेश पण बघा त्याच्या पाठीमागे principal, teacher, parents and all my dear friends. First of all, I wish you a very happy Independence Day. I feel great pride to present this speech. This day is the most important day for all of us because on this day in 1947 we got independence from the British rule. Friends, our great freedom fighters like Mahatma Gandhi, Lokmanya Tilak, Lala Lajpat Rai, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Rani Lakshmibai and many others divide their entire life for independence of our country. Today we are fortunate. Thank you. Jai Hind, Jai Bharat. व्हेरी गुड लावण्या. की आएगी. जय हिंद, जय भारत. बघा माझा name is Dia. Today is 15 August and I wish you all a very happy Independence. India got freedom on this day in 1947. It is a national festival. I love my country very much. Thank you. Jai Hind, Jai Bharat. It is international festival. We love our country. Jai Hind, Jai Bharat. कोणी राहिलाय अजून? काही संसाधन किंवा काही अर्थ आपले टीचर्स वगैरे हे प्रोव्हाइड करत असतात की ह्या शाळेची गरज काय आहे. ते मला पाहून अतिशय आनंद झाला की वीरू काकांनी चांगल्याप्रमाणे एक भेट दिली या ग्रंथालयाला, जेणेकरून उत्कृष्ट मी पाहिले ते पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीने आहेत त्या पुस्तकं. त्याच्यानंतरचे पुस्तकांचा जे लहान जनरल नॉलेज हे म्हणजे नुसतं एक ठराविक वयापर्यंत आलेलं शिक्षण नाही येते, पुन्हा हे लहान मुलं सुद्धा ते ग्रहण करू शकतात आणि त्यांचा म्हणजे योग्य वयमध्ये उपयोगही करू शकतात. स्पर्धा परीक्षा, आजकालचं युग हे स्पर्धा परीक्षाचं. जर स्पर्धा परीक्षामध्ये योग्यरित्याने अभ्यास करून विशिष्ट मान सन्मान घडवून त्याचा योग्य वापर करून
भविष्यात म्हणजे काय होऊ शकतं. आता मॅडमांनी सांगितलं की हे 8,000 नाहीये, ते तुमचे 25 लाख रुपये आहेत. 25 लाख रुपये घेऊन जे तुम्ही नोकरी लागतात, नोकरी लागल्यानंतर त्याचा काय उपयोग होतो ते तुम्हाला माहिती आहे. जे आता वीरू काकांनी 8,000चे पुस्तक दिले ते 8,000 नाही, ते तुमचं जीवनाचं बदल घडवणारे एक पेज आहे, जे आपल्या जीवनात येऊन आपण त्यांचा अनुग्रह करून आपण आपलं जीवन सुधारू शकतो. आणि स्पर्धा परीक्षा काय आहेत ते आतापासून जर या लहान मुलांच्या नॉलेजमध्ये दिलं ना, म्हणजे ते पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेचं महत्त्व काय आहे ते कळू शकतो त्यांना. त्या पद्धतीने जर यांनी तयारी केली तर मला नाही वाटत की पुढे जाऊन की यांना काही गोष्टीची कमी पडेल. तेवढं 2 शब्द समजून धन्यवाद भाऊ. एकदम उत्कृष्ट पद्धतीने शाळेविषयी. नोकरीच्या शेवटच्या टप्प्यावर आलेला माणूस आहे. फक्त 6 महिने माझे बाकी आहेत आणि या गावाने मला जेवढं सहकार्य केलं तेवढं आतापर्यंत 3 गावांनी सुद्धा मला केलेलं नाही. या गावाचं एक असं वैशिष्ट्य आहे, तुम्ही सांगा आम्ही करतो. आणि माझं रिटायरमेंटला 3रंच गाव आहे. गावातल्या लोकांना सांगितलं म्हणजे विद्यार्थी हजर. मी जर कधी आदिवासी वस्तीमध्ये गेलो तर ते मला विलास दिसला, विलास सांगितलं की तू 200 रुपयाची माणसं बोलवतो, आमचा 1 रुपयाचा विद्यार्थी बोलून दे. तो त्या विद्यार्थ्यांनाही बोलवतो. म्हणजे बघा, मी अध्यक्षालाही काम लावतो. म्हणजे